नमस्कार, मी वर्षा कुलकर्णी. पालवी ॲग्रिकोमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आता खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. शेतकरी बांधव पुन्हा एकदा आशेनं आणि मेहनतीनं शेतीत उतरलेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य वेळेस योग्य खतांचं व्यवस्थापन केलं नाही तर मेहनत वाया जाऊ शकते. ही माहिती तुमच्या उत्पादनात फरक घडवणारी ठरू शकते. पण खरीप हंगाम यशस्वी करायचा असेल तर एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे: हवामान आणि पिकांच्या अवस्थेनुसार खत व्यवस्थापन. खरीपात कोणत्या अवस्थेत कोणतं खत द्यावं? पाऊस कमी जास्त झाला तर खत कसं बदलायचं? कोणते फवारे हवामानानुसार फायदेशीर ठरतात? या व्हिडिओमधून आपण ही माहिती घेऊयात. सुरुवातीला पाहूयात पेरणीनंतर 10 ते 15 दिवस अंकुरण आणि प्रारंभिक वाढ. पेरणीनंतर पहिल्या 10 ते 15 दिवसात मुळं वाढतात, पानं फुटायला लागतात. या टप्प्यावर लागतो नायट्रोजन, जे झाडाच्या हिरव्या वाढीसाठी गरजेचं आहे. माती कोरडी असल्यास DAP आणि युरिया वापरू शकता. पाऊस सतत असेल तर द्रव्यरूप नायट्रोजनचा फवारा, उदाहरणार्थ 19.19.19 इतका करा, ज्यामुळे खत वाहून जाणार नाही. नंतर 25 ते 30 दिवस यामध्ये फुलोरा पूर्व वाढीच्या वेळेस काय करावं तेही सांगते. या अवस्थेत फॉस्फरस आणि पोटॅशियम गरजेचं असतं. हे झाडाला मजबूती आणि फुलोऱ्याची तयारी देतं. DAP, DOP आणि MOP द्या. हवामान कोरडं असेल तर मातीमधून खत देणं योग्य आहे. जास्त दमट वातावरण असेल तर झिंक मॅग्नेशियमचा फवारा फायदेशीर असेल. फुलोरा आणि फळ धारणेच्या टप्प्यावेळेस काय करावं हेही सांगते. फुलोराच्या वेळेस नायट्रोजन थोडं कमी करावं आणि पोटॅशियम वाढवावं. हे फळं आणि शेंगांना मजबूती देतं. गिरणीत जास्त वजन मिळतं. सल्ला आहे SOP म्हणजेच सल्फेट ऑफ पोटॅश चा वापर करा. थंडी किंवा ढगाळ वातावरण बोरॉन आणि झिंक सल्फेटचा फवारा केल्यानं फळधारणा चांगली होते. काढणीपूर्व तयारी अंतिम 10 ते 15 दिवस काय करावं तेही सांगते. शेवटच्या टप्प्यात पीक तयार होत असतं. यावेळी फळ टिकाऊपणासाठी पोषण आवश्यक असतं. अशा वेळी ह्यूमन ॲसिड आणि सिलिकॉन आधारित अँटीस्टेट स्प्रे करा. अति उष्ण हवामान असेल तर दुसरी फवारणी टाळा. बुरशीजन्य रोग दिसल्यास तांबेयुक्त जैविक फवारा द्या. ही आपण माहिती पाहिली खते कशी द्यावीत, पण त्यामध्ये चुका कोणकोणत्या टाळाव्या तेही पाहूयात. पावसाळ्यात खत देताना डायरेक्ट ब्रॉडकास्ट पद्धत टाळा. सतत पाऊस असेल तर द्रव्यरूप खतांचं नियोजन करा. खत फक्त झाडांना पाहून नको, तर माती परीक्षणानंतरच योग्य डोस द्या. एकाच वेळी सगळी खतं टाकू नका, टप्प्याटप्प्यानं द्या. खरीप हंगाम यशस्वी करायचा असेल तर शहाणा खत व्यवस्थापन हाच राजमार्ग आहे. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पालवी ॲग्रिकोला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.